महिला बूथ प्रमुख आणि शिवदूत सुद्धा आहेत। या मेळाव्याला आपण नियुक्तीपत्र देत आहे। यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या ग्रामीण भागामध्ये कार्य करणाऱ्या या महिला भगिनींना महायुतीचे अधिकृत उमेदवार नांदेड हा शिवसैनिकांचा भव्य असा मेळावा शिवसेनेचे मराठवाडा संपर्क अमरनाथ राजूरकर साहेब या त्याचबरोबर भाजपाचे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते महायुतीचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष कार्यकर्ता मेळावा घेण्याला काय सूचना दिल्या कार्यकर्त्यांना, काय तयारी निवडणुकीची चालू आहे। आजची उत्तर विधानसभेचा या ठिकाणी बालाजीराव कल्याणकर आमचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांचा शिवदूत बूथप्रमुख गटप्रमुखांचा मेळावा होता आणि या मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब उपस्थित होते आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। ह्या मेळाव्यामध्ये आम्ही संदेश दिला। ह्या मेळाव्यामध्ये आम्ही सांगितलं आमदारांनी मी जिल्हा प्रमुखांनी की शिवसैनिकांनी कामाला लागा आणि शिवसैनिक कामाला लागलेलाच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही। पण हाच नांदेड लोकसभेमधला पहिला मेळावा या ठिकाणी पार पडला। असे नांदेड लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत आणि 6ही विधानसभेमध्ये आमचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख त्या ठिकाणी मेळावे संपन्न करतील। महिला युवासेना शिवसेना सर्वच जण कामाला लागलेत। मेळावे घेऊन समन्वय साधून त्या ठिकाणी त्यांचं नियोजन करून त्यांना कामाला लावणे एवढंच आमच्यासमोर हा उद्देश आहे आणि प्रताप पाटील यांना परत एकदा खासदार करण्याचं निश्चय शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेला आहे। विरोधकांचं किती मोठं आव्हान वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे विरोधकांचं आव्हान मला तसं वाटत नाही, कारण अशोकराव चव्हाणच जर आता भारतीय जनता पक्षामध्ये ते आलेत, त्यांनी प्रवेश केला आहे, त्यानंतर विरोधक हा आता काही नगण्य आहे प्रताप पाटलांच्या समोर, तेवढं आव्हान तर मला काय वाटत नाही। मराठा आंदोलकांचा विरोध होत आहे, मला वाटत नाही मराठा आंदोलक किंवा मराठा समाजातला मतदार हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेपासून दूर जाईल असं मला वाटत नाही, कारण एकनाथराव शिंदे साहेबांच्या वरती या मराठा समाजाचा खूप मोठा विश्वास आहे आणि मराठा समाजसुद्धा आमच्या पाठीशी राहील आणि नक्कीच या ठिकाणी मतदान करेल। माझ्याकडे 4 जिल्हे आहेत, नांदेड आहे, हिंगोली आहे, लातूर आहे, धाराशिव आहे। माझ्या 4ही जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, 1 ठिकाणी आपल्या शिवसेनेचा उमेदवार आहे। परिस्थिती खूप चांगली आहे, पण 7 मेला धाराशिव आणि लातूरचं निवडणूक आहे। 26 एप्रिलला आता ही नांदेड आणि हिंगोलीची आहे, पण या दोन्ही ठिकाणच्या जागा महायुतीच्या निवडून येतील। आता काही विरोध राहिला नाही। काल श्याम भारती त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे, रामदास पाटील सुमठाणकरांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काही आदिवासीचे नेते होते, नागोजीराव ढोले, त्यांनी शिवसेनेत काल प्रवेश केला आणि असं तिथं आता काही विरोध नाही। रात्री समन्वयकाची बैठक पण मी वसमतला घेतली, सर्व आमदार माजी आमदार नेते भारतीय जनता पक्षाचे स्टेजवर होते आणि सर्वांनी आता ठरवलं आहे आम्ही लोकांनी तिथं आता ठरलं आहे, आमचं ठरलं आहे बाबूराव कोळीकर लोकसभेवरती खासदार म्हणून जाणार।